माझा नमामि नमामि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, प्रमेभूत पुट्टे महाराज, प्रमेभूत सद्गुरु पूज्य मोरे दादा, लाखो दुःखितांना दुःखातून मुक्त करणारे परब्रह्म श्री स्वामी समर्थ स्वरूप पूज्य गुरुमाऊलींच्या चरणी वंदन करून ही भूमी नाथांची तपोभूमी आहे. त्या काळीनाथांना वंदन करून, नवनाथांना ग्रामदैवतांना वंदन करून, त्या मातृभूमीला वंदन करून बाळमित्रांनो सर्वप्रथम एक सूचना देतो. तिथं उन्हामध्ये काही मुलं बसलेले आहेत, मुलं म्हणजे तिथं सावलीत तुम्हाला ऊन लागत असेल तर सावलीत बसू शकता. कारण पुढे 25-30 मिनिटं मी पुढचे घेतोय. ठीक आहे, आपण तात्काळ बसून पुढील कार्यक्रमाला आरंभ करत असताना सगळ्यात जागेवर बसून घ्यायचा. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाबू सर आणि सर्वच गुरुजनांना मी प्रथम वंदन करतो. कारण शिक्षक कधी सामान्य नहीं होता. आचार्य चाणक्य म्हणतात, शिक्षक कभी सामान्य नहीं होता. निर्माण और प्रलय दोनों उसी के गोद में खेलते हैं. शिक्षक हा जगाला आकार देणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, तुम्ही मोठे सायंटिस्ट आहात, अनेक पदव्या तुम्हाला मिळालेल्या आहेत, तुम्ही उत्कृष्ट शिक्षक आहात, राष्ट्रपती तुम्ही झाले, या देशाचे राष्ट्रपती झाले, तुम्हाला कोणत्या उपाधीने तुम्हाला संबोधलेलं आवडेल? त्यावेळेस APJ अब्दुल कलामांनी सांगितलं, मला शिक्षक या उपाधीने संबोधलेलं आवडेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतायत, या भारताला महासत्ता बनवायचंय आणि त्यासाठी हे मुलं या राष्ट्राची संपत्ती आहे. साने गुरुजी म्हणतात, या लाडक्या मुलांना तुम्ही मला आधार, नव हिंदवी जगाचे तुम्हीच शिल्पकार. मित्रांनो, या राष्ट्राचे तुम्ही शिल्पकार आहात. मला एक सांगा, ते बसलेले मुलं, किती मुलांना जीवनामध्ये मोठं व्हायचं, काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं आपल्या आईवडिलांसाठी, गावासाठी, या देशासाठी, या धर्मासाठी, सर्वांना करायचं. सर्वांना. अरे वा, छान, टाळ्या वाजवापर्यंत तुमच्यासाठी. आता बोटवर करून तुम्ही मोठे म्हणाले का जीवनामध्ये? मला व्हायचंय, मला वाटतं मला राष्ट्रपती व्हायचंय, मला काहीतरी केलं पाहिजे ना. मग मी जे पुढे सांगणार आहे ते तुम्हाला ऐकायचंय आणि ते करायचंय का? ऐकणार? अरे वा, छान. आता ऐकायचं पुढचे 15-20 मिनिटं घेणार. मला तुमची काळजी म्हणून मी काय केलं, तात्काळ तुम्ही सावलीत बसा. माझ्या मार्गदर्शनामुळे जर एका मुलाला जर ताप आला तर माझं मार्गदर्शन निरार्थक आहे. आलं लक्षात? आता काही मुलं वाया घेऊन बसले, चांगले जर पॉईंट जर तुम्हाला वाटले तर लिहून घेऊ शकता तुम्ही. आणि खरोखर जेवढे पॉईंट आजपर्यंत मी आता ज्या कारवाडी शहा गावामधून आलेलो आहे, तिथं अनेक वेळेस मी बालसंस्कार शिबिर केंद्रात राबवलेले, आपल्या तिथं राबवलं होतं पाठीमागं, पण 15-20 वर्षापूर्वी तिथं त्यावेळेस राबवलेले, 12 वर्षापूर्वी, 11 वर्षापूर्वी. ते सर्व जे मुलं बालसंस्काराला येत होते ते कोणी मुलं डॉक्टर झाले, काही शिक्षक झाले. त्याच्यातले कारवाडीमध्ये जवळ 8-9 मुलं अमेरिका, इंग्लंडला गेलेले. सांगितलेल्या पद्धतीने त्यांनी केलं, ऐकलं. परंतु सर्वप्रथम मी कुणाला वंदन करतो? आपल्या शाळेमध्ये आपल्या सर्व गुरुजनांना वंदन करतो. कारण तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं आहे की नाही? सर्वप्रथम तुमचं मित्रांनो ध्येय निश्चित करा. बरेच मुलं आमच्याकडे येतात, कधी कोणतं केंद्रामध्ये भाऊ मी काय करू, ते मुलांचा झालेला असतो पूर्ण शिक्षण, BA MA ME काय असेल, आणि आता मी काय करू, म्हणजे बस म्हणून उतरायचं, मी कुठं जाऊ, अशाचा प्रकार होतो. मग आता लहानपणीच तुम्हाला तुमचं
ध्येय निश्चित करावं लागणार. पाठीमागे मी एका शाळेमध्ये गेलो होतो. तिच्यातला एक मुलगा इकडून तिकडे पाहायचा सारखा, माझ्याकडे बघायचं, इकडे तिकडे पाहायचा. त्याला सहज विचारलं, माझा हा प्रश्न होता, तुला काय व्हायचं जीवनामध्ये, तुला काय व्हायचं जीवनामध्ये, पण तू सांग तुला काय व्हायचं जीवनामध्ये मोठं झालं. हा तू सांग. शिक्षिका व्हायचं. छान, ठीक आहे. ह्या लाईनची शेवटची मुलगी, पलीकडल्या लाईनची शेवटची मुलगी, तू सांग मला काय व्हायचं पुढं. शेवटची मुलगी, तुला जे उभं राहून सांग काय व्हायचं पुढं. पटकन, वेळ कमी आपल्याकडं. पलीकडली एक लाईन, पलीकडली एक नंबर लाईन, शेवटची मुलगी. बघा सर, तुला विचारा काय व्हायचं तुला. लास्ट तू काहीच नाही व्हायचं. बरी गंमत आहे. शाळेत कशाला येते बरोबर. हे 4 मुलं बसलेले सर, त्या 4 मुलांच्या पाठीमागून 2 नंबरचा मुलगा, त्याला विचार तुला काय व्हायचं. विचारा तर खरं, म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला काय व्हायचंय, त्याच्यावर मला पुढे बोलायचंय. मी तुम्हाला इथं मार्गदर्शन करण्यासाठी नाही आलेलो, तुमचा एक मित्र म्हणून तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहे. अशा तत्वज्ञानाचे काहीतरी डोस पाडायला नाही आलो तुम्हाला. तुम्ही माझे आणि मी तुमचा आहे. पण तुला काय व्हायचं, जसं काय नवरी तो लास्ट तर उभं करा, त्याला उभं करा. या मुलांमध्ये डेअरिंग आली पाहिजे ना. जर याला काय व्हायचं हे सांगायला जर संकोच आणि लाज वाटते, ते मुलं काय देशाला त्यांना फडकवणार आहे. काय व्हायचं तुला अजून ठरवलं नाही. विचारा सरकार काय व्हायचं. डॉक्टर व्हायचं. छान, त्यासाठी टाळा वाजवा. काय हरकत सांगायला. तू सांग मला, इथं बसलेला लाल बुटावाला. हा डॉक्टर व्हायचं. ठीक आहे, काय हरकत नाही. व्हा ना डॉक्टर म्हणा. अजून पलीकडं कोणी सांगू इच्छित का. पलीकडल्या लाईन मधला 1 नंबरचा मुलगा. आणि तुम्हाला इथं सांगायचं काय व्हायचंय. बोल. पोलीस व्हायचं. अरे वा, देशासाठी जायचं. टाळ्या वाजवा त्यासाठी. बरं ठीक आहे. आता ह्या विषयावर मी नंतर बोल. हा राहू का, तुला काय व्हायचं. याला बोलतो गेलो होतं. शिक्षक व्हायचं. छान, ठीक आहे. आता बाद झाले एवढे प्रश्न. पण हे सर्व बनण्यासाठी काय करावं लागणार आहे. आमदार मित्रांनो, काय म्हणलं तुम्हाला का, तुम्हाला आत्ताच ठरवावं लागणार आहे की मला काय व्हायचं. बरोबर आहे की नाही. मी आता पाठीमागे काही दिवसापूर्वी एका शाळेमध्ये गेलो. एका मुलाला विचारलं, 7वीतला मुलगा होता, तुला काय व्हायचं. उभा राहिला अंगारल्यावानी, म्हणजे मला चिंगीचं नाव व्हायचं. एवढा मुलगा चिंगीचं नाव व्हायचं. आणि म्हणतो खायला आई वाटलं की जीव खातो, चिंगीचं नाव व्हायचं. चिंगी कुठे म्हणलं, म्हणजे दुसऱ्या शाळेत. सर्वात महत्वाचं मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. लुक ॲट मी प्लीज. माझ्याकडे बघा. तुम्हाला कंटाळा नाही येऊ देणार पुढचे 25 मिनिटं. हसून खेळून करूया ना आपण, ऐक नाही. अगोदर तर गंभीर तुम्ही, अजून त्याच्यात तुम्हाला गंभीर करून टाकायचं. पण तुम्हाला तर शाळेत येतात, शाळेत यायचं म्हणजे कशासाठी येतात हे विचारलं पाहिजे ना, ऐक नाही. असाच एक राजा, असाच एक राजा, सत्य घडलेली आपण सांगतो गोष्टी आवडतात तुम्हाला. तिथला राजा वयोवृद्ध होता. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर 662 पेक्षा जास्त संस्थानं भारतात होते. तो राजा वयोवृद्ध झाला. मला वाटतं मी मार्गदर्शन थांबावं, कारण ते मोठे मुलं ना पलीकडे चिंचित खाली बसलेले, मला दिसून राहिले कोण कोण बडबड करून राहिलं. पण जे पुन्हा बडबड करतात मला त्याला काही म्हणू नका. फक्त ते जर तुम्हाला त्रास देत असेल तुम्ही इकडे येऊन बसा, वाटलं सावली त्यांना बडबड करू नका. कारण ते मराठी करायला कोणतरी पाहिजे ना, मुलगी बातम होणे गाण्यावर करायला, आहे नाही. दारूचे अड्डे चालले ते चालले पाहिजेच ना पुढं, आहे का. गावात मुंडक पाहिजे, कुटाळ वाट्यावर बसणारे पाहिजे का नाही.
मग त्यांची भरती तिकडे होते, आपल्याला त्याचीच काय बोलायचं नाही. पण जो बडबड करतो ना तिथून उठा आणि इकडे येऊन बसा फक्त. तुम्हाला वाटतं ना कोणतरी आपल्या शेजारचा बडबड करून राहिला, तुम्ही तिकडून उठा पुढे वाद घालत बसता, बरोबर आहे ना, पुढे चालूया. असंच एक संस्थान, तिथला राजा वयोवृद्ध झाला. त्या राजाला मूळ बाळ काय नव्हतं. मग त्या काळात दत्तक घेण्याची प्रथा होती. दत्तक घेण्याची प्रथा होती आणि प्रथा आताही आहे. मूळ बाळ नसलं दुसरा मुलगा दत्तक घ्यायची. आणि त्या राजाच्या संबंधित असलेले जे कुळ होते, आता इथं काय सांगितलं बसलेले, आता त्यांचं आडनावाच्या संबंधित त्यांच्या कुळाशी संबंधित दुसऱ्या घरे गावामध्ये त्यांचे पूर्वजण कुठल्या गावावरून आलेले असतील, असे अनेक मुलं त्यांच्या कुळातल्या संबंधित बोलवले गेले. त्या राजाच्या नाशिक जिल्ह्यामधलं कळवणे गाव तिथं कलेक्टर आला, कलेक्टरचे शिपाई आले आणि त्या शिपायांनी एक शेतकरी कुटुंब नाशिक जिल्ह्यातलं ते कळवणे गावातलं आणि त्या मुलं होते त्यांच्या वडिलांना सांगितलं की असं एक संस्थान आहे, तिथला राजा वयोवृद्ध झालेला आहे, आजारी पडलेला आहे, शेवटची निर्वाणी देव करा. मग आता आम्ही तुमच्या कुळाशी त्यांच्या कुळाशी संबंधित जे जे मुले आम्ही एकत्र करणार आहेत त्याच्यातून मुलाखत घेतली जाणार आहे आणि सर्व मुलांची त्याच्यातून एक मुलगा निवडला जाणार आहे. त्याच्यातून एक मुलगा निवडला जाणार आहे आणि तो राजा होणार आहे. मग सर्व परिसरातून मुलं आले, सोन्या चांदीचे झुंबराला टाकलेले वगैरे हत्ती घोडे त्या मुलाने बघितलं, त्यांना आश्चर्य वाटलं, गरीब कुटुंबातले मुलं, शेतकरी कुटुंबातले, आणि प्रत्येकाची मुलाखत सुरू झाली. मग मुलाला विचारलं, तू इथं कशासाठी आला? हाच प्रश्न तुम्हाला आहे, मला आहे, आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसांना आहे आणि अगदी जन्माला आलेल्या व्यक्तीला पण आहे. तू इथं कशासाठी आला? वडून खाली, बरोबर आहे. आणि आता काही मुलांनी सांगितलं, मी इथं राजा होण्यासाठी आलो, मला राजाचे कपडे खूप आवडतात, काही सांगितलं मला घोड्यावर बसायला आवडतं, काही सांगितलं मला हत्तीच्या अंबारीत बसायला आवडतं, मला सोन्याचा टोप आवडतो, काही मुलांनी सांगितलं. आता लहान मुलांच्या संकल्पना आहेत त्यांनी सांगितलं. परंतु त्याच्यात हे 3 जे भावंड होते नाशिक जिल्ह्यातले, त्यांचा ज्यावेळेस नंबर लागला त्याच्यातल्या थोरल्याला विचारलं, थोरला म्हणजे मोठा, बाळ तू इथं कशासाठी आला? त्या मुलाने सांगितलं, काय जण म्हणजे मला काय माहित नाही कशासाठी आलो. जो थाकला होता त्याला विचारलं, बाळ तू इथं कशासाठी आला? तो पळूनच गेला. असं स्वतः शाळा शिकत असताना काही मुलांना माहितीच नाही मी कशासाठी आलो. काही मुलं शाळा सोडून अर्धवट घरी राहतात, पूर्ण ग्रॅज्युएट पर्यंत ते शेवटपर्यंत डिग्री हातामध्ये घेत नाही. आणि त्याच्यातला जो मधला मुलगा होता मित्रांनो, त्याला विचारलं, बाळ तू इथं कशासाठी आला? तो गुडघ्यावरती बसला, छातीवरती हात ठेवला आणि त्याने सांगितलं का मी इथं राजा होण्यासाठी आलो. तोच मुलगा पुढं बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड म्हणून जग प्रसिद्ध झाले. कोण झाला तो मुलगा? मी इथं राजा होण्यासाठी आलो. मग मी शाळेमध्ये आलेलो, मी कशासाठी आलेलो? ते आताच ह्या क्षणाला आपल्याला आपलं ध्येय निश्चित करावं लागणार. डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, कलेक्टर व्हायचं, तुम्हाला जे व्हायचं ते व्हा. परंतु सर्वात महत्वाचं, मी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेलो नाहीये. बरेच मुलं बोलले मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, पोलीस व्हायचं, कलेक्टर व्हायचं, काय काय अजून दुसरं तुमच्या संकल्पना असतील. पण कोणी मला आजपर्यंत आढळलं नाही सर, मला माणूस व्हायचंय, मला माणूस व्हायचंय. आज माणूस माणसासारखा वागत नाहीये. मी कुठल्या धर्माचं शिक्षण देण्यासाठी आलेलो नाहीये. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेले, आय वॉन्ट टू प्रीच अ मॅग्नेटिक रिलिजियन. मी एक अशा धर्माचा प्रचार करू इच्छितो की ज्याने माणूस तयार होईल. आज माणूस माणसासारखा वागत नाहीये. इट इज बेटर टू बी सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड दॅन टू बी पिग सॅटिस्फाईड. कसं जगावं हे आमच्या पूर्वाचार्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पण ती पूर्वाचार्यांची विचारधारा कुठेतरी खंडित झालेली सध्या आपल्याला दिसून राहिली. मी एका शाळेमध्ये गेलो होतो श्रीरामपूर तालुक्यामध्ये मित्रांनो. तिला अनेक मुलांनी सांगितलं मला हे व्हायचं, मला ते व्हायचं. पण एक विद्यार्थी उठला सफर, भाऊ मी सांगू का म्हणे, तुला काय व्हायचं? तो म्हणे मला शेतकरी व्हायचं. शेतकरी व्हायचं तर सगळे मुलं हसले. जणू काय शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणं त्याने काही पाप केलेले अशा कुत्सित भावनेने त्याच्याकडे बघून हसले. मी पण एक शेतकरी आहे, माझे वडील पण शेतकरी होते. मी आज शेतीचं काम करून तुमच्याकडे बसलेलो. तुमचे वडील शेतकरीचे ना बऱ्याच जणांचे येतं. किती मुलांचे आई वडील शेतकरी मला बोलवते करा. बरोबर आहे, जवळजवळ 100% मुलांचे आई वडील शेतकरी. एखादा टक्का बाजूला ठेव, छान.
मग आपल्याला का बरं शेतकरी म्हटल्यानंतर लाज वाटावी? आजकाल आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाला मुली नाही देऊ राहिला कोणी. ही वस्तुस्थिती गंभीर झालेली आहे. चला चला तोही विषय आज माझा नाही, मी त्या मोठ्या मंचावरती विषय घेत असतो मित्रांनो. परंतु सर्वात महत्वाचं मला माणूस व्हायचंय. डॉक्टर होऊनही जर कोरोनाच्या काळात बघितलं आपण किती लोकांना लुटलं, किती लोकांच्या किडन्या ऐकल्या. इंजिनियर होऊन जर तो भ्रष्टाचार करून जर तो खून पडत जर असेल, डॉक्टर होऊन जर तो पेशंटला लुटीत जर असेल, काय करतात ते इंजिनियर आहे डॉक्टर होऊ नये असं नाही, व्हायचंच आहे, व्हायचंच आहे. पण ते होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं ध्येय निश्चित करावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 वर्षाचे असताना तोरणा किल्ला घेतला. कोणता किल्ला? तोरणा, पहिला किल्ला तोरणा. तोरण बांधलं स्वराज्याचं. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 वर्षाचे असताना वाघ फाडला. वाघ डायरेक्ट त्यांना खाण्यासाठी सोडला होता. डायरेक्ट वाघ फाडला. वाघाच्या जबड्यात घालून हात मोडीची जात मराठ्याची. आद्य शंकराचार्यांनी 12व्या वर्षी शंकर भाषा हा ग्रंथ टीका लिहिली आणि कन्याकुमारी ते काश्मीर पायी भ्रमंती करून धर्मजागरणाचं काम केलं. अजून एक सांगतो, विनायक दामोदर सावरकर चाफेकर बनवून फासावरती लटकवलं. त्यावेळेस विनायक आपल्या नाशिक जिल्ह्यात भगोर गावामधला एक तरुण किशोरवयीन मुलगा, त्याने विचार केला का अरे चाफेकर बंधू तिघ भाऊ यांचा काय दोष आहे? देशासाठी स्वातंत्र्य मिळायला लागल्यानंतर त्यांना फासावरती लटकवलं. तळमळत होता विनायक तुमच्या वयामधला 14 वर्षाचा, तो तळमळत होता. का बरं फासावरती लटकवलं? रात्रभर झोप नाही आली. पहाटे उठला तो विनायक आणि आपल्या देवघरामध्ये गेला आणि दिवा लावला. दिवा लावला देवघरातल्या देवाला विनंती करतो. त्या दिव्यावरती हात ठेवून एक संकल्प केला. ऐकण्यासारखा संकल्प मित्रांनो. संकल्प असा केला की भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून मारिता मारिता मरे तो झुंजेल. काय? भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून मारिता मारिता मरे तो झुंजेल हा संकल्प किती वर्षी केला? 14व्या वर्षी केला. आणि तेच विनायक दामोदर सावरकर पुन्हा वीर सावरकर म्हणून अंदमान निकोबारला ज्यावेळेस त्यांना शिक्षा झाली, काळ्या पाण्याची 50 वर्ष शिक्षा झाली. आणि तिलाच त्यांनी गीत रचला ग्रमर ने मजने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ते दोन जण बरोबर ते दोन जण ते पण गप्पा मारायला. हा ते तुझ्या पुढचे हा हे दोन ते गुंड्या काढायला पाहिजे. हा तुझ्या मागचा उभा हे रेकॉर्ड चालू आहे. युट्यूब जगामध्ये दिसणार आहे. हे तुमच्या शाळेचं प्रदर्शन करू नका. इकडे 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 कडे घातलेले इकडे त्याच्या आईवडिलांना फोन करा. सर दिशा चुकलेली आहे मुलाची. दिसतोच नाही. माइंड इंडेक्स ऑफ पेस, माइंड इंडेक्स ऑफ आय. चेहरा हा मनाचा अर्थ असतो. खुशी कसं व्हावं सर? हा घरी कसं वाटतो ते वडिलांना फोन करून बोलून घे. धन्यवाद. चेहरा पाहिल्या मला लक्षात येतं बरं. वडिलांना किंवा आईला पण हा मुला जर चुकीचा वागत जर नसेल घरामध्ये पहिली टाकून बोलणं, न ऐकणं, टीव्ही मोबाईलवरती जास्त वेळ देणं, अभ्यास न करणं, वाया उत्तर द्यायचं. धन्यवाद. फोन करू नका. मी या गावात ग्रामस्थ म्हणून आलेलो आहे. मी इथं कशासाठी आलेलो आहे? म्हणून मित्रांनो तुम्ही आत्ताच भूमिकाला निश्चित करा का मला काय व्हायचंय. मनोमन ठेवा. मला नका सांगू, तुमच्या मित्राला नका सांगू, पण तुमच्या आईला सांगा, तुमच्या बाबांना सांगा की बाबा मला डॉक्टर व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, मला शेतकरी व्हायचंय, मला सायंटिस्ट व्हायचंय. त्यांना खूप आनंद होईल. बरोबर आहे ना? आणि सर्वात महत्वाचं वर्गात गेल्यानंतर तुमच्या गुरुजनांना सांगा की सर मला हे व्हायचंय. आमच्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका मित्रांनो, पण पहिलं तुम्हाला सांगेल तुमच्या गुरुजनांवरती विश्वास ठेवा. त्यांचा काही स्वार्थ नाही. तुम्हाला जे शिकवतात ना पोहोचतील की नाही. परवा एका त्या शाळेचं नाव घेतलं. मी त्या शाळेमध्ये गेलो होतो. सर
सरकारचा नियम आलेला आहे, मुलांवर रागवायचं नाही, मारायचं नाही. हा नियम टाकल्यापासून आज मुलांना रागावता येईल. रागवलं की आई वडील आमच्याकडे येतात भांडायला. एका मुलाने 9वीच्या मुलाने शिक्षकाची गच्ची धरलेली, मला आई वडील भेटले, शिक्षक भेटलेले. जे मुलं गुरुजनांवरती रागावले, गुरुजनांची निंदा केली, टीका केली, गुरुजनांचं घरानं घरी जाऊन केलं, ते मुलं जीवनात मोठे झालेले नाहीये. म्हणून सर्वात महत्वाचं जीवनात मोठे होण्यासाठी 5 स्टेप आहे. त्याची पहिली स्टेप तुम्हाला सांगतो, सर्व गुरुजनांना तुम्ही आदर करा, त्यांनी सांगितलेलं ऐका, त्यांनी सांगितलेला होमवर्क करा. शिक्षक कधी सामान्य नाही होता, आचार्य म्हणलेले त्यांना. मास्तर म्हणायचे कोणी, मास्तर. मा म्हणजे आई, आईच्या स्तरावरती येऊन जो शिकवतो ना तो मास्तर. गुरुजी, गुरुजी मधला पहिला अक्षर आहे ते म्हणजे अज्ञान अंधकार. रु म्हणजे नाश करणार, जी म्हणजे त्याला आदरयुक्त वापरलेला शब्द आहे. म्हणून आपले जे गुरुजन आहे ना, सर्व प्रकार, सर्व स्तरावरचे, बाकी चित्रशाळा, चित्रकलेच्या शिक्षकांपासून तर सर्व. एक मूर्तिकार होता आणि तो मूर्तिकार त्याने दगड बघितला एक शिवजीच्या तिथे. तो मोठा दगड होता 7-8 फुटाचा असा. आणि त्या मूर्तिकाराला ऐकण्यासारखी गोष्ट आहे. मूर्तिकाराला विचारलं, हा दगड, मूर्तिकाराने विचारलं त्या शिवजीला, हा दगड कशासाठी ठेवलेला आहे? अहो म्हणे आमच्या तिथं एक जणांनी आणून टाकलं म्हणे, कशाला ठेवलं काय माहिती म्हणे, मला देता का? घेऊन जा म्हणे. घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर त्याने काही दिवसाने इतकी सुंदर अशी भगवान कृष्णांची हातात बासरी असलेली मूर्ती घेऊन आणली त्याची. आणि भेट कुणाला दिली? त्या शिवजीला भेट दिली. शिवजीला भेट दिल्यानंतर असं वाटायचं का उभे जणू काय भगवान कृष्ण उभे आहेत, बासरी वाजवतात, इतकी सुंदर मूर्ती. शिवजीने विचारलं मूर्तिकाराला, अहो ही सुंदर मूर्ती कुठून आणली? अहो म्हणे मी तुमच्याकडून जो दगड नेला होता का त्याची कशी बनवली? असं वाटतं साक्षात भगवंत आहे. त्यावेळेस त्या मूर्तिकाराने सांगितलं ऐकण्यासारखं वाक्य, शेवटी ह्या दगडामध्ये गुरुजी काय करतात, सर काय करतात आपले, ह्या दगडामध्ये भगवान कृष्ण अगोदरच विराजमान होते. मी फक्त नको असलेला भाग काढून टाकला. तसे आमचे गुरुजन आपल्यामध्ये सर्व भरलेले आहे, नको असलेला भाग काढून टाकतात. तो टाकाळीत असताना काय करावं लागतं? छेनी आणि हातोड्याचा उपयोग करावा लागतो. बरोबर आहे का नाही? त्याला म्हणतो आपण टाकीचे घाव सहन केल्याशिवाय, टाकी म्हणजे मी टाकी, छेनी आणि हातोड्याला टाकी म्हणजे, टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देव दगडाला देव पण येत नाही. तसं आमचे गुरुजन कधी प्रेमाने कधी रागावून जर तुमच्यावर जर बोलत असेल ना, आणि जो प्रेम करतो ना तोच रागावतो. काय मत आहे? तुम्हाला कमी मार्क पडले, कोण रागावतं? शेजारचं रागावलं का कधी? गावात रागावले का? तुम्ही चुकीचं वागले, जेवण केलं नाही, कोण रागावतं? जास्त काही मोबाईल पाहत बसले, कोण रागावतं? कारण तुमचे आई वडील, तुमचे गुरुजनांना काय वाटतं की अरे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, त्याला आज नाही सांगितलं, त्याने आज अभ्यास नाही केला तर त्याचा अभ्यास कसा राहील आणि पुढे भावी आयुष्य त्याचं संकट निर्माण होईल. म्हणून सर्वप्रथम तुमच्यावर जर गुरुजन जर रागावले, तुम्ही समजायचं माझ मी किती भाग्यशाली आहे. दयानंद सरस्वतींचं नाव ऐकून आहे? स्वामी दयानंद सरस्वती, कदाचित तुम्ही जयंती साजरी करत असाल शाळेमध्ये. दयानंद सरस्वती 13 वर्षाचे होते. गुरुच्या काळी गुरुकुल व्यवस्था होती आणि त्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये मुलं शाळेत आश्रमात पस्तीला राहायचे. तिला 14 आणि त्या 64 क्लास शिकायचे. पण त्यांचे गुरु स्वामी विरजानंद हे अंध होते, म्हणजे आंधळ होते, त्यांना दिसत काहीच नव्हतं. आणि रोज स्वच्छतेची जबाबदारी एका विद्यार्थ्याकडे दिलेली असायची. एक दिवस त्यांच्या पायाला घाण लागली. कोणाच्या? स्वामी दयानंदांचे गुरु विरजानंदांच्या पायाला घाण लागली, त्यांना दिसत नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं की अरे आज स्वच्छतेची जबाबदारी कोणाकडे आहे? त्यावेळेस दयानंदचं नाव पुढे आलं. दयानंदाला बोलवलं, स्वच्छतेची जबाबदारी तुझ्याकडे आहे, जा म्हणे. माझ्या रूम मध्ये काठी पडलेली होती, एवढी घेऊन ये. जाड अशी काठीची काठी होती. मारलं खूप, मारलं, हाताने मारलं, काठीने मारलं, काठी फुटली. काठी फुटल्यानंतर हाताने मारलं. 13 वर्षाचा दयानंद काहीच बोलला नाही. आणि रात्री 12-1 वाजता पहिले गुरुजी आणि मुले एकाच रूम मध्ये झोपायचे, असं व्यवस्था असल्यामुळे. आणि तो दयानंद 13 वर्षाचा उठून स्पुंजून रडायला लागला.
कोण रडतंय म्हणून वीरजानंदनला जाग आली आणि ते चापत चापत दयानंदाच्या अंथरुणापर्यंत पोहोचले. अरे दयानंदा, आम्ही खूप मारलं म्हणजे. आमचे गुरुजन जास्त मला कधी कधी रागावतात, कधी कधी मारत असतील ना, त्याला नंतर त्रास होतो बरं का. त्याला काही आनंद नाही होत, अरे मी किती रागावून, त्यांच्या मनाला त्रास होतो. आधी त्याला मारायला नको होतं, दिवसभर त्यांना करणार नाही. इतकं प्रेम जीवा पाडायची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. इतकं प्रेम मित्रांनो तुमच्यावरती तुमचे गुरुजन करतात. आणि मी खूप मारलं म्हणून रडू राहिला ना, लय दुःख असेल. त्यावेळेस दयानंद काय बोलला, गुरुजी मी लहानपणापासून खूप काम केलेले, खूप जोर पाय टाका, सूर्यनमस्कार केलेले, त्याच्यामुळे माझं शरीरात ती पोलादा सारखं निबर झालेले. तुम्ही मला काठीने मारलं, काठी मारता मारता काठी फुटली आणि फुटल्यानंतर तुम्ही मला हाताने मारलं, पण तुमच्या हाताला खूप लागलं असेल म्हणून मी रडू राहिलो. काय प्रेम. आणि तो कोण झाला पुढे, सत्यार्थ प्रकाश ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे ते दयानंद सरस्वती झाले. आर्य समाजाची स्थापना केली, आपल्या सर्वांना विधी दे. म्हणून जीवनामध्ये मोठं व्हायचंय, चालेल, सर्वच जण स्वप्न पाहतात अंथरुणावर बसल्या बसल्या, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार. विद्या विनयन शोधते. ज्याच्याजवळ नम्रता आहे, ज्याच्याजवळ विनय, त्यालाच विद्या शोधते. अहंकार जर असेल, आपल्या अंगाला हात लावायचा नाही, सर मला सरपंच आहे, गेले कोंगे काय. म्हणून सर्वप्रथम मी सांगेल ते 5 ज्या गोष्टी सांगणारे, पहिले आपल्या गुरुजनांवरती प्रेम करा. दुसरे पहिले गुरुजन आपले आई वडील. किती काम करतात आपले आई वडील. सकाळी उठायचं, ऐकलं, शेण शेणकूर करायचा, तुम्हाला डबा बनवून द्यायचा, बॅग आणायची, दप्तर आणायचं. बऱ्याच वेळेस आता मी पण शेतकरी, मला माहिती शेतीचं काय. घरात बऱ्याच वेळेस पैसे नसते, कर्ज झालेलं असतं. ते पण माझी भाऊ, माझी बाई शाळेत जाते ना, तिच्यासाठी काहींच्या आई वडील अगदी रोजाने जात असते. दिवस रात्र तुमच्या आई वडिलांना हीच काळजी आहे की माझ्या पोराचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, माझ्या मुलीचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, आणि दिवस रात्र तुमचे कष्ट करू राहिले. बऱ्याच मुलांचा आदर्श बघा काय काय, सलमान खान, संजय दत्त, दीपिका पदुकोण. नको ते, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मला हा प्रश्न विचारायचा, बाळाला तुमचे आई वडील तुमचा आदर्श का नाही? कधी म्हणे ऐश्वर्या सर्वात सुंदर म्हणून, काही हरकत नाही ती सुंदर असेल, परंतु तुमची आई जगात सर्वात जर सुंदर जर कोणी जर असेल ना, तुमची आई सुंदर आहे, माझी आई सुंदर आहे. कारण ती रोज सकाळी उठून मला डबा बनवते, स्वयंपाक बनवते, इथं शाळेत आल्यानंतर माझे कपडे धुते, सर्व करते. आज आपण शेतकरी वर्गातले मुलं आहेत. काय म्हणे एका मुलीला विचारलं होतं, तिच्या वॉलपेपरला मोबाईलच्या सलमान खानचा फोटो, म्हणजे त्याची बॉडी चांगली म्हणून मला सलमान. ठीक आहे, मला त्याच्याबद्दल नाव नाही ठेवायचं. अरे पण तुमचा बाप सकाळी उठतो, पाणी द्यायला जातो, गेलेला आहे, इकडे गाय सुटली, परत आला, बरोबर आहे का नाही? परत पाण्याजवळ गेले, परत गेलेला आहे, असे 100 सेंचुरी मारतो. पार बटन दाबायला जाय, इकडे गाय सुटली, तिकडे पाहुण्याकडे जायचे, इकडे बाजारला जायचे, हेलपटे मारून 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 तुमच्या बापाच्या पार बरगड्या दिसायला लागला. तुमचा बाप तुमचा आदर्श काढून होत मित्रांनो. पटतंय का मी म्हणतो ते? बॉडी खराब करून टाकते, रात्र रात्र लाईट नाही म्हणून बाळाच्या पाठीमागे बाळ्यावरती उभं पुढं वाघ आहे, चिंता आहे. एकच त्यांचं आयुष्य ते जगलेलं आहे. फक्त माझा मुलगा, माझी विद्यार्थी, माझा मुलगा, माझी मुलगी जीवनामध्ये मोठे झाले पाहिजे, त्याला काही कमी नाही पडलं पाहिजे. स्वतः उपाशी राहते, परंतु आपल्याला भरपूर देतात की नाही, आणि आपण त्याला काय म्हणतो, तो काय केलं माझ्यासाठी म्हणतो ना, जेवण आवडलं नाही, दे डबा ताट लुटून, ऐक नाही. नाही, एका मुलाने आत्ता आमच्या वडाच्या वाडीला मोबाईल हातातून घेतला, म्हणून त्या मुलाने हातावरती ब्लेड मारून घेतले. 3रीला मुलगा असं हातावरती ब्लेड मारून घेतले, फक्त मोबाईल सारखा कंटिन्यू मोबाईल मध्ये. काय चुकलं? अजून एक पाहुणीचं जवळचे उदाहरण सांगतो. मुलगा 7वीला जातो, कंटिन्यू आला टीव्ही मध्ये पाय, सरांनी करायला केलं का तुमचा मुलगा होमवर्क करत नाही, काय करत नाही, त्याला थोडं सांगा. वडील रागावले, पगार म्हणून आडनावे. वडील रागावले, त्या 9वीच्या मुलाने वडील घास कापायला गेले म्हणून आत्महत्या केली. हे योग्य आहे का? लहान असताना मोठे स्वप्न पाहण्याचं वय असतं मित्रांनो, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत कष्ट घ्यावे लागतात. आणि शांततेच्या कालावधीमध्ये जो जेवढे कष्ट घेतो ना, युद्धाच्या समयी त्याचा त्याला फायदा होतो. हा तुमचा शांततेचा काळ आहे. तुम्ही जितका चांगला अभ्यास कराल
जितकं गुरुजनांचं ऐकाल, जितकं आईवडिलांचं ऐकाल, तेवढं तुमचं कल्याण. इथं मी सांगू राहिलो का माझ्या पाया पडा, कैलासांनी आमच्या कार्यक्रमाचं थोडंसं नियोजन केलं, सरांनी नियोजन केलं, काय फायदा काय आम्हाला? तुमच्याकडे काही पैसे मागतायत का सर? अजिबात नाही. फक्त दिलेला अभ्यास आपण करावा. आईवडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मुलांनी पूर्ण करायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ आणि वडील कोण? शहाजीराजे भोसले. जिजाऊंनी 8 वर्षाचे असताना स्वप्न बघितलं होतं. मोठा प्रसंग आहे तो. लक्ष्मी जाधवांची मुलगी लहानपणी स्वप्न बघितलं की मी स्वराज्य निर्माण करेल, अशा पुत्राला जन्म देईल. शहाजीराजांशी जेव्हा विवाह झाला, आपल्या पतीला सांगितलं कशाला हे आदिलशाहीची चाकरी करता, कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी कुतुबशाही, कधी मोगल, आलटून पालटून कुठंतरी नोकरी करायची, स्वतःचं राज्य निर्माण करा. प्रेरणा दिली. पुण्याला राज्य निर्माण केलं शहाजीराजांनी स्वतःच. रायरावाने गावाचा नांगर फिरवला त्या पुण्याच्या वरून. तुटकी चप्पल, फुटकी कवडी, जो कोणी स्वतःचं राज्य निर्माण करीन त्याचा असाच वंशगुण होईल. शहाजीराजांचं स्वप्न पूर्ण झालं. पुन्हा जिजाऊ सांगत होते स्वतःचं राज्य निर्माण करा. संगमनेरमध्ये पेमगिरी किल्ला आहे. दुसरी शहाजीराजांची राजधानी पेमगिरीला होती. ते पण स्वप्न त्यांचं अपूर्ण राहिलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणाचं स्वप्न पूर्ण केलं? धर्माचं राज्य, स्वराज्य निर्माण केलं. आणि राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा चालू होता. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती 7 नद्यांचा आणि समुद्राच्या पाण्याचा अभिषेक केला. तर पण शिवाजी महाराजांना वाटलं हे कुठंतरी अपूर्ण राहिलेलं आहे. शिवाजी महाराज जिजाऊंच्या जवळ गेले, पाया पडले, मांडीवरती डोकं ठेवलं आणि आऊसाहेब जिजाऊच्या डोळ्यातून टप टप असे 2 अश्रू शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती पडले. आणि आऊसाहेब काय बोलल्या? आज धन्य झाले बाळा, आज धन्य झाले बाळा, धन्य जन्म माझा, पूर्ण पाहिला पुरुषार्थ मी माझी आनंदाचा. शिवाजी महाराज बोलले, आऊसाहेब आमच्या डोक्यावरती 7 नद्यांचा अभिषेक केला, पण आम्हाला असं वाटत होतं का अजूनही 2 नद्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, ते म्हणजे तुमच्या डोळ्यातले आनंद असून मला बघायचे होते. म्हणून मित्रांनो, अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलांनी पूर्ण करायचं असतं. करणार का पूर्ण अपूर्ण राहिलेलं स्वप्न? बरोबर आहे का? त्याच्यात कल्याण तुमचंच. एकदा निघून गेलं ना. माझी आई 2 महिने झाले बाबा. मी कधी जातो ना, कधी मी आज मोठं झालो वयाने, पण आई ती आई असते. आईसाठी पोरगा नेहमी लहान असतो. तुम्ही कधी कधी म्हणत असाल आई मला काही कळत नाही का, मी आता मोठं झालो. नाही, एवढं मोठं होऊ नका का आईला आपण अक्कल शिकवा. तुला काही कळत नाही. आईसाठी आता एवढा मोठा होतो मी वयाने, उंचीने, तरी पण आई यायची मग जेवण गेलं का लई थकला असं. आजार जर कधी कधी आलो मी पडतोच कधी कधी. डोक्यावरून हात फिरवणार, उतारा करणार, डॉक्टरला चालणार, सलाईन घ्यायला जाय, त्याच्या डॉक्टरला बोलावणार. पण आज ती 2 महिन्यापूर्वी आई वारली. आईच नाही, स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी. आज कंगाल झालो. सर्वात मोठी हानी जर माझी झाली ना आयुष्यात 2 महिन्यापूर्वी झाली का माझ्यावरती जीव ओवाळून, तुमच्यावरती जीव ओवाळून टाकणारी आई या जगातून ज्यावेळेस निघून जाते ना, खऱ्या पुढे प्रेम करणाऱ्या विभूती या जगातून मित्रांनो निघून गेल्या. म्हणून त्यांच्यावरती रागावू नका. ते जे सांगतात ना जीवनात मोठं व्हायचं, आपोआपच काय मोठं होईल त्यांचं आहे. आई वडिलांच्या गोष्टी सांगण्यासारख्या खूप इतिहासामध्ये आहेत, परंतु जे महापुरुष आजपर्यंत घडलेले ना ते आई वडिलांच्या आशीर्वादाने घडलेले. मग सकाळी उठल्यानंतर आपण आई वडिलांचं दर्शन घेणार. स्नान झाल्या इथं आता बाल संस्काराला बरेच विद्यार्थी येत होते. इथं येत होते 250 विद्यार्थ्यांचे नाव आज माझ्याकडे आहे. उन्हाळ्यात बाल संस्कार घेतलं, शेवटच्या दिवशी पाऊस आला होता. किती विद्यार्थी होते इथले? बोटवरती करा. अरे वा, छान. त्यावेळेस मी सांगितलं होतं आई वडिलांचं दर्शन रोज घ्यायचं. किती विद्यार्थी आई वडिलांचं दर्शन घेतात? त्यांनी बोट वरती करा. अरे वा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बघा, केंद्रात आल्याचा हा फायदा आहे. बाल संस्काराला नुसते स्तोत्र मंत्र नाही शिकवले जात, तिथे राष्ट्रप्रेम निर्माण होईल हे शिकवले जातात. शरीर कसं निरोगी राहील हेही शिकवले जातात. आपला इतिहास, भूगोल सर्व काही बालसंस्कार केंद्रातून शिकवले जातात. म्हणून मित्रांनो, आपण पुढे चालूया. एक तुमचे 5 मिनिटं घेतो तुमचे, आणि मग पुढे जात असताना मातृदेव भव, पितृदेव भव. सकाळी उठल्यानंतर किती वाजता उठतात? कमीत कमी मी तुम्हाला सांगणार नाही, पहाटे उठा.
सूर्योदयाच्या अगोदर आपली आंघोळ झाली पाहिजे. सूर्योदयाच्या अगोदर आपली काय झाली पाहिजे, झाली पाहिजे. करणार उद्यापासून सूर्योदयाच्या अगोदर आंघोळ झाली पाहिजे. बाकीचं मी सांगत नाही, परंतु मी केंद्रामधून जे स्तोत्र मंत्र जे शिकवले जातात ते रोज आपण 15 ते 20 मिनिटं जर घेतले तर बुद्धिमत्ता वाढते. मी 10वीला असताना मला 53% पडले होते, त्यावेळेस केंद्रात नव्हतं जात. 10वीला असताना 53% पडले. कॉलेजमध्ये ज्यावेळेस आलो, ऍडमिशन घेतलं, लास्ट इयरला असताना मला 87% मार्क पडलेले. वाढले किती माझे मार्क. कधी कधी 10वी 12वीची मुलं पास होतात 90%, 95%. मला लाज वाटते त्यांचा सत्कार करताना. माझ्या हातून सत्कार होतो आणि मला 53% त्याला 95%. पण ही कशाची किमी आहे. केंद्रातून अभ्यास कसा करावा. सकाळी उठल्यानंतर जो आपण अभ्यास करतो किंवा दुपारी संध्याकाळी जो आपण पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून अभ्यास करा. अभ्यास जास्त लक्षात राहतो. हे त्याच्या पाठीमागचं सायन्स आहे. अभ्यास करताना झोपून वाचू नका. डोळ्यावर ताण येतो प्रचंड आणि विस्मृती लवकर होते. आणि सर्वात महत्वाचं, अभ्यास करताना किंवा जेवण करताना टीव्ही पुढे बसू नका. मोबाईल चालू ठेवून अभ्यास करू नका. मोबाईल चालू ठेवून टीव्ही चालू ठेवून जेवण करू नका. किती जण करतात. खरं सांगायचं, बोलाल खरे तर बनाल मोठे, बोलाल खोटे तर बनाल मोठे. अरे वा, खरं बोलताय काय हरकत नाही. खाली बसा, खाली खाली करा. जवळजवळ 50% विद्यार्थी टीव्ही पुढे बसून जेवण करतात. टीव्ही मोबाईल चालू ठेवून अभ्यास करतात. बरोबर ना. बरोबर. आता काही नाही केलं हात वरतून असं दे, पण करतात. पण करीत जर असाल, एक मोहनदास करमचंद गांधींचं उदाहरण देतो. मोहनदास गांधी लहान होते, ऐकायसारखं उदाहरण. त्यांनी एक नाटक बघितलं, सत्यवादी राजा हरिश्चंद्र. कारण राजा हरिश्चंद्राने काय केलं होतं, शब्द दिला विश्वामित्रांना, मी अख्खी संपत्ती तुला देऊन टाकेन आणि अख्खी संपत्ती विश्वामित्राला देऊन टाकेन. देतो की नाही म्हणून अनेक परीक्षा विश्वामित्रांनी घेतल्या. कोणाच्या. राजा हरिश्चंद्रांच्या. त्या परीक्षा घेता घेता रोहिताक्ष हा मुलगा होता हरिश्चंद्राचा, त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला विकलं तरी पण दिलेला शब्द परत घेतला नाही. खोटं तरी बोललं नाही. परंतु ते नाटक बघितलं. कोणी बघितलं. मोहनदास गांधीजींनी बघितलं. 7 वर्षाचे असताना. एकदा आवडलं म्हणून 2दा बघितलं. त्याचा एवढा परिणाम झाला का जीवनामध्ये मी परत कधीच खोटं बोलणार नाही हा विचार ज्यावेळेस त्यांच्या मनावर ठसला. कशामुळे ठसला. नाटकामुळे ठसला. बरोबर. आता मी खोटं बोलणार नाही हा विचार नाटकातून त्यांना मिळाला. तर तुम्ही ज्यावेळेस टीव्ही बघता बाळांनो, मोबाईल बघता, त्याच्यावरती वाईटच सवय दाखवून जात असं मी म्हणणार नाही. परंतु आपलं अल्लड वय असतं, काय पाहावं आणि काय पाहू नये कळत नाही. ती एक गुन्हाही चालू आहे. आणि त्याच्यामध्ये एक सर्वेक्षण केलं. जवळजवळ 22,000 वेळेस फक्त नुसता टीव्ही जर पाहिला रोज 2-2 तास, 22,000 वेळेस मुलगा 22 वर्षाचा होईपर्यंत खून झालेले चित्र बघितलं. लाखाच्या आसपास असली छेड काढलेले महिला भगिनींचे बलात्कार झालेले चित्र तो बघतो. मग आपल्या मनावर जर अशा हजारो लाखो वेळेस नको त्या गोष्टी कोरलेल्या, आपण काय म्हणून जाणार का. आपण असेच गावातले ऐकले. म्हणून आणि जेवण करताना का बघू नये. आपण जेवण करताना जसं स्मरण करतो ना, आमच्या पूर्वाचार्यांनी काय सांगितलेलं आहे. जेवण करतानाचा श्लोक पाठ आहे. कुणाचा पाठ आहे. उदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता भुकांचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. काय शेवटचं वाक्यावर बोलतो मी. हे काय नुसतं पोट भरणं नाही तर हा यज्ञ. आपण यज्ञ जाताना काय करतो. किंवा सारून घेतो, वातावरण शुद्ध करतो, हातपाय धुवून बसतो, शुचिर्भूत होऊन बसतो की नाही. म्हणून जेवण करताना पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून जेवण तर करावंच. बसायला आसन घ्यावं. कारण हा आपण काय करू राहिलो. यज्ञ करतोय. तो अन्न खाताना आपल्याला काय मिळतंय. ऊर्जा मिळते. पण अन्न ग्रहण करताना आपण जसं हे करतो, स्मरण करतो, तसंच आपलं रक्त बनतं. रक्त पुढे जाऊन भेटतं नंतर मेंदूला. मेंदूला जाऊन मिळालं का तो मेंदू आपल्याला सूचना करतो. नाही आता टीव्ही पाहायला गेलंच पाहिजे, नाही आता कोणी काढलंच पाहिजे, नाही आता मारामाऱ्या केल्याच पाहिजे, नाही आता खोटं बोललंच पाहिजे. कारण टीव्ही मध्ये कोण आपण शिकतो. मग पाहिलं पाहिजे का टीव्ही जेवण करताना.
टीव्ही पाहू नये असं मी म्हणत नाही, मोबाईल पाहू नये असं मी अजिबात म्हणत नाही. त्याचं टायमिंग तुम्ही ठरवून घ्या. इतके मुलं त्याच्यामध्ये वाहत चाललेले आहेत. अनेकांना मग नंबर लागायला लागले, अनेकांचे ब्रेन ट्युमर सारख्या समस्या. काल संघटनेला मी गेलो होतो तर अति मोबाईलच्या वापरामुळे एक नुकतंच लग्न झालेल्या मुलाचा मृत्यू झाला, ट्युमर झाला अति मोबाईल वापरामुळे. त्याच्या रेडिएशन्स हे चांगले आलेले. म्हणून हे करीत असताना मित्रांनो आपण आधुनिक शिक्षण पण घेतलं पाहिजे. परंतु हे शिक्षण घेत असताना आपले आदर्श प्रभू रामचंद्र आहेत, भगवान बुद्ध आहेत, भगवान कृष्ण आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे मानस गुरु आहेत, स्वामी विवेकानंद माझे मानस गुरु आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं मित्रांनो, वाचता तुम्ही एखादं आतापर्यंत एखाद्या महापुरुषाचं चरित्र वाचलेलं आहे तुम्ही? छोट्या गोष्टी उत्तरे किती मुलांनी एखादं पुस्तक वाचलेलं आहे तुमच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे का? तुमचा रेग्युलर जो अभ्यास आहे त्याच्या व्यतिरिक्त एखादं महापुरुषाचं चरित्र वाचले, एखाद्या गोष्टी किंवा छोटस तू कोणतं वाचलेलं का? काय कोणतं वाचलेलं? काय वाचलेलं पुस्तक वाचलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वडिलांचं नाव काय होतं? बरं, आईचं नाव जे प्रसिद्ध आहे, पण त्यांच्या पत्नीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा, अजून कोणी बोलवं केलं होतं? हा, मला माहिती म्हणून. बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बॅरिस्टरची पदवी घ्यायला गेले त्यांना शिक्षणासाठी कोणी मदत केली होती? चरित्र वाचलं ना तुम्ही? ठीक आहे. अजून एक सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेले, बॅरिस्टरची पदवी घेऊन आले. कोल्हापूर संस्थानचे राजे, काय नाव त्यांचं? शाहू महाराज. त्यांनी शिक्षणाला मदत केली. आनंद झाला कोणाला? आनंद झाला? शाहू महाराजांना आनंद झाला. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस शिकायला गेले विदेशात. त्यावेळेस त्यांचं वाचनाचं सांगतो मित्रांनो, ते काय म्हटलेले माहिती का? 1 रुपया जर तुमच्याकडे जर असेल तर 50 पैशाचं पोटभर खा. पाव खाऊन त्यांनी शिक्षण केलं. पाव 50 पैशाचे पाव खा आणि 50 पैशाचं पुस्तक घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका लायब्ररीमध्ये जायचे आणि लायब्ररीत गेल्यानंतर तासन तास वाचत बसायचे. सर्व लोक निघून गेले. तो लायब्ररी टीचर जे होते ना त्यांनी ग्रुप लावून घेतलं. दुसऱ्या दिवशी 11 वाजता ज्यावेळेस ते लायब्ररी टीचर आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चुकून लायब्ररीतच राहिले नव्हते आणि विचारलं, अरे तू घरी गेला नाही का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलले, तुम्ही कधी आले म्हणून? रात्रभर त्यांचं वाचन चालू होतं. त्यांना हे सुद्धा कळालं नाही का आता लायब्ररी बंद झालीये, रात्र झालीये, 4 वाजलेले, आता झोपलं पाहिजे. रात्रभर वाचन करीत होते. वाचन सोडलं नाही. एक विद्वान झाल्यामुळं घटनेचे शिल्पकार ते झाले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एका काळा वाचला आणि राष्ट्रभेद धर्मभेद लागलेला भारताला खूप मोठा कलंक आहे. तो दूर केला पाहिजे. श्री भूम भोज लागलेला हा कलंक आहे. आमचं अध्यात्म सांगत नाही, वेदांची होत नाही. एक सत्य विप्रा बोलता वदंती, एकच सत्य या जगामध्ये व्यापून आहे. जाणकार त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. बस एकच सत्य, अल्लाह को हो, ईश्वर को उसके नाम अनेक, काही काही ध्यानी योगी सबका मालिक देव हा एकच आहे. आमच्या लोकांनी त्याला वेगवेगळ्या नावांनी दिलं. आता तुम्ही तुमच्याकडे कधी आता शाळेतलं नाव वेगळं, घरी ऐका म्हणते माझं सोन आहे, माझा बापू म्हणते का नाही? मग तुम्हाला 3 नाव आहे. आईचं नाव वेगळं, बापाचं नाव वेगळं, शाळेचं नाव वेगळं, मित्रांचं नाव वेगळं आहे का नाही? तसं देवाला वेगवेगळ्या नावांनी हाक मारली जाते. विष्णुमय जगने वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. मूळ आपली हिंदू संस्कृती जर बघितली तर त्याच्यामध्ये जाती भेदच नाही. एकाच म्हणजे असं कसं म्हणता सांगतो, 2 उदाहरणं देतो. वाल्मिक ऋषी कोणत्या आदिवासी समाजात जन्माला आले. अनेक लोकांना मारलं, गुरु चांगले भेटले, त्यांनी सांगितलं सन्मार्गाला जा, तप कर. तप केलं, शुचिभूत झाले, पवित्र झाले अंतर्बाह्य. काय केलं त्यांनी? रामायण लिहिले. रामायण आणि रामायण ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मग आदिवासी समाजात जन्माला आलेले वाल्मिक ऋषींनी लिहिलेला आहे. महाभारत कोणी लिहिलेलं आहे? भगवद्गीता कोणी लिहिलेली आहे? कोणाला सांगता येईल? भगवद्गीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? बाकीच्या लोकांना माहित का? इकडं काय मुलं भगवद्गीता कोणी लिहिलेली आहे?
तुम्हाला प्रश्न विचारतो. बरं, भगवद्गीतेवरती टीका केली आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी. त्याला भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी म्हटलं जातं. ती ज्ञानेश्वरी कोणी लिहिलेली आहे? अजून ज्ञानेश्वरी कोणी लिहिलेली आहे? अजून बस बस, छान. त्या दोन्ही मुलींसाठी टाळ्या वाजवा. त्यांनी प्रयत्न केला. संत सच्चिदानंद स्वामींनी ही ज्ञानेश्वरी लिहिली आहे, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नाही. हे माहित पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? भगवद्गीता कोणी लिहिलेली आहे? कोणी लिहिली आहे? नाही माहित. एक 4 वर्षापूर्वी एक पिक्चर येऊन गेला होता, त्याच्यामध्ये एक गाणं होतं, झिंग झिंग झिंगाट. त्या पिक्चरचं नाव कोणाला माहिती आहे? नाही, सांगा ना, खरं सांगा, काय नाव होतं? बरं, किती जणांना ह्या गाण्याच्या पिक्चरचं नाव माहित नाही? त्यांनी बोलवती काय पण हे उदार चित्रे सर्वांनी बघा. ठीक आहे, कळत आहे नका संजय, मला कळतंय ना, मी सांगितलेलं. बरं, अजून एक सोपा प्रश्न विचारतो, सोपा एकदम. आता महाराष्ट्रातले राज्यपाल कोण आहे? महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे राज्यपाल अजून एक सोपा प्रश्न विचारू. चला, अजून सोपा. अजून सोपा. आपल्या गावातले ग्रामसेवक कोण आहे? कोण करते करायचं? आपल्या गावातले तलाठी कोण आहे? तलाठी आत्ताच यांना माहित नाही. आता अजून सांगतो, सोपं, अजून सोपं सांगतो, अजून सोपं विचारतो. तुमच्या घरी तुम्ही दळणदळाच्या किंमत जातात ना, कुठं आपलं दांडी जातात ना घरातले, काय पाहिजे दळण चालू आपल्या गावामध्ये? नाही, आरडायचं नाही, बोलतोर करून, बोलतोर करून नाही, तुम्ही ठेवून लागेल. करा काय मित्रांनो? अजून एक सोपा प्रश्न. तुमची आई आहे, आई, आईच्या जे वडील आहे त्यांचं पूर्ण नाव सांगते. आईच्या वडिलांचं पूर्ण नाव बरं, पूर्ण आईच्या वडिलांचं तू सांगताय बाळ काय? तू खूप एक नंबर मुलगी. हा, फोन करून विचारला तेच नाव आहे काय? आईच्या वडिलांचं पूर्ण नाव काय? नाव? हा, ठीक आहे. आता 10% मुलांनी, 20% मुलांनी हात वरती केला, बाकीच्या मुलांना माहित नाही याचा अर्थ. आईच्या वडिलांचं पूर्ण नाव. आणि 4 वर्षापूर्वी पिक्चर येऊन गेलं सर, ते फक्त झिंगझिंगाट म्हणलं, ते अख्खे जवळ म्हणले काय सर, आम्ही चाललो कुठं? त्याला असू द्या, शेवटच्या पॉइंटकडे येऊ. मित्रांनो, हे करीत असताना आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यावेळेस आता आपल्या जिल्हा आमच्या होता सुभाष तनपुरे, अनिल तनपुरे, हे मुलं आज अमेरिकेमध्ये गेले. त्याच्यात सुभाष तनपुरे सायंटिस्ट म्हणून काम करून राहिला. 2 एकर जमीन आहे, 3 गाई आहे फक्त. अमेरिकेला जाऊन मुलं सायंटिस्ट होता, एकदम चांगला इंजिनियर झाला. अनिल तनपुरे कालच मला येऊन भेटला, म्हणजे 15 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे केंद्रात येतो तुम्हाला कायमस्वरूपी. थोडंच मला एक सांगायचं आहे का, ते शिक्षण घेत असताना मातृभाषेतून आपण शिक्षण घेत आहे, मला अभिमान वाटतो. पण इंग्रजी पण आपलं चांगलं झालं पाहिजे. बऱ्याच दिवस आता काही विद्यार्थी येतात ना, त्याला मराठीच वाचता येत नाही. आणि पुढचे अनेक तज्ञ सांगून राहिले, पुढचे 25 ते 35 वर्षामध्ये मराठी भाषा नष्ट होणार. तुम्हाला आवडेल का आपली मातृभाषा नष्ट झालेली? परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पायचे पुन्हा. भाषा मरता राष्ट्रही मरते, संस्कृतीचा दिवा विजय. गुलाम भाषिकोर संस्कृतीच्या शिर आपल्या कापू नका. मीच विनवते हात जोडून वाट वाटणी घालू नका. परभाषेतही व्हा पारंगत. इंग्रजी शिकलंच पाहिजे, इंग्रजी शिकलंच पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक विनोद आहे. एकदा काय झालं ऐकण्यासारखं बरं का. एक दंडी शाळा, म्हणजे पूर्वीच्या काळात आता सरकारच्या साखर शाळा काढलेली बघा. साखर शाळा म्हणजे
ज्या लोकांना लहानपणी शिक्षण घेता आलं नाही आपल्या गरिबीमुळे, हे ऊसतोड कामगार वगैरे आहेत ना, त्यांच्यासाठी साखर शाळा काढल्या. डायरेक्ट त्या छावणीवर जायचं, तिथले जे मोठे झालेले लोक आहेत त्यांना शाळा शिकवायची, त्याला साखर शाळा म्हटलेलं आहे. अशाच पाहिलं दंगली शाळा होत्या. दंगली म्हणजे वयाने मोठे झाले, त्याला लहानपणी काही कारणास्तव शिक्षण घेता आलं नाही, मग अशी दंगली शाळा सुरू केली. त्याच्यामध्ये कोण होते? मोठे मोठे लोक होते, असे वयाने मोठे झालेले, आणि ती शाळा सुरू होती. आणि ती शाळा सुरू असताना तिला आ ई मुलांना शिकवित होते. आणि शिकवित असताना आगगाडीचा लक्षात राहिला ना पोरांच्या, इडलिंबूचा, बदकाचा, पोरांची काही दिवसामध्ये मग 12 खाडी पण पाठ झाली. वरून सरकारचा आदेश आला, आता पोरांना मराठी शिक्षणाबरोबर इंग्रजी पण शिक्षण दिलं गेलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? काळाचे पावलं ओळखले, आपण पण ओळखले पाहिजे. इंग्रजी पण शिक्षण दिलं पाहिजे. इंग्रजी पण त्याला शिकवायला लागले, ABCD. ते पोरांच्या लक्षात नाही. सांगितलं विसरायचे, सांगितलं का विसरायचे, सांगितलं का विसरायचे. आता काय करायचं? तिथले शिक्षक जरा हुशार होते, त्यांनी काय केलं, आता पोरांच्या लक्षात राहील कसं. मग त्यांनी विचार केला, पोरांच्या लक्षात राहण्यासाठी काहीतरी त्याला जोडलं गेलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, ए काढला, ए फॉर आब्याचा पोर, बी फॉर बाब्याचा पोर, डी फॉर दाद्याचा पोर. ते शिकवत पोरांची एका दिवसात बरंच पाठ झालं. ए फॉर आब्याचा पोर, बी फॉर बाब्याचा पोर, डी फॉर दाद्याचा पोर, के फॉर काकाचा पोर. ते यम पर्यंत आले. पोरांना काय सांगितलं, हे यम फॉर माझ्याचं पोर, यम फॉर माझ्याचं पोर. आणि काय झालं, गावामध्ये बैठक होती, त्या सरपंचांनी बोलवलं त्या सरांना. सर 15 मिनिटं मिटिंग मध्ये या. ते सोडून गेले, कोण? ते शिक्षक गावातल्या मिटिंगला गेले, ग्रामसभेला थोडक्यात. आणि ते गेले, तिला साहेब आले वरून इन्स्पेक्शन घ्यायला. म्हणजे पोरं तुम्हाला काय शिकू राहिले? मग कोणी सांगितलं, आम्हाला ABCD शिकू राहिले सर. मग त्यांनी काढलं ए. हे काय म्हणे, हे ए फॉर आब्याचं पोर आहे. बी काढला, बी बाब्याचं पोर आहे. ते काढीत ते कुठं आले, W पर्यंत आले. W काढून दाखवला, एवढी ABCD घ्यायची. तर W काढला, आणि W काढल्यानंतर हे काय, कारण पुढचं काय शिकवलेलं नव्हतं. आणि हे काय म्हणे, ते कोणाला उत्तर देता येईल, हे काय W. एक जण उठला बरं का, अरे सांगा ना, तुम्हाला शिकवलेलं नाही ABCD, काय कोणाला सांगता नाही. मागचा पोरगा उठला, साहेब मला माहिती म्हणे, मला हे माझ्याच पोर दिसतं म्हणे, तांबड्या कापड उठत. अशा आपल्या तांगड्या पण उठपाट होऊ नये, यासाठी आपण मराठी पण शिकलं पाहिजे, इंग्रजी पण शिकलं पाहिजे, मातृभाषेतून शिक्षण आपण घेतलं पाहिजे. हे सर्व प्रकारचे सायंटिस्ट सांगून राहिले. तर असं, आणि आता हे झालं, तुम्ही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, चांगला अभ्यास केला, झाल्यानंतर काय करणार? चांगली शिक्षिका झाली. मी मागच्या वर्षी संजीवनी कॉलेजला गेलो होतो, BEd कॉलेजला. त्या मुलीला विचारलं, BEdचं शिक्षण घेत असलेलं, शिक्षिका का बरं व्हायचंय तुला? मग कोणी काय सांगितलं, त्यासाठी एक मुलगी उठली, पण शिक्षिका झाला का नवरा चांगला भेटतो, शिक्षकाला पगार खूप राहतो. कामात मी राहतो 2-2 महिने सुट्ट्या, उन्हाळ्यात सुट्ट्या राहत्यामध्ये फिरायला जायला जमत. हे ऐकून मी चक्रावून गेलो, पगार चांगला राहतो, नवरा चांगला मिळतो. हे उत्तर. तुम्ही डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतर काय बनणार? झाले तुम्ही, पुढे काय करणार? घर बांधणार, लग्न करणार, 2 मुलं होणार, गाडी घेणार, माझी गाडी माझी माडी, माझ्या गाडीची गोल साडी, फिरत गाठी मारी फिरणार. असं ना, काय करणार आहे शिक्षण म्हणून? कशासाठी शिक्षण घेणार? झाले तुम्ही सर्व बोला, तुमचे जे स्वप्न आता तुम्ही विचार केलेलं आहे का, मला डॉक्टर इंजिनियर काय जे व्हायचं, तुम्ही ते झाले, काय करणार? मला प्रश्नाचं उत्तर द्या, काय करणार? काय करणार? आई वडिलांना विकासावर पाठवणार, बिअरबारवर जाणार, जास्त पैसे येतात म्हणून. 90% इंजिनियर झालेले मुलं आकडा सांगतो, आज व्यसनाधीन आहे. गावातले 70% मुलं व्यसनाधीन आहे. काय करणार मला सांगा ना? पैसे आल्यानंतर तुम्ही काय करणार? या ना, तुम्ही नोकरी लागले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, काय होतं ते झाले, चांगले शेतकरी झाले, पैसे यायला लागले तुमच्याकडे भरमसाठ, त्याचं काय करणार? उन्हाळा वाटतो.
छान टाळ्या वाजवा. पुढे खूप छान उत्तर दिलं. ह्याच उत्तरात मला अपेक्षा होती. पुढे 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 कायला सांगण्याची आपण तिला श्रीपाठी अशा मुलांना पुढे घेतलं पाहिजे. छान ना छान. आणि श्रीपाठी नाही बाळा तुमच्यासाठी परत माफ करायला तुमच्या भावना दुखावलं आणि बोलतो शिवायला तरी चांगल्या गोष्टीला प्रमोट केलं पाहिजे. आपण चांगले कपडे घातले पाहिजे. आपण बरोबर आहे का नाही. काही काहींचे कपडे पाहून इतके टाईट इतके फिट तर काही त्याला मापच नाही. माझ्याकडे संजीवनी कॉलेजचे काही विद्यार्थी आले होते. काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आले होते मित्रांनो. इतके टाईट कपडे घातले ना. अरे पोरांनो बसा म्हणून बसा. आमच्या तिकडे तो पप्पू घेऊन आला होता त्यांच्या कॉलेज म्हणून. तर बसा म्हणलं. नाही म्हणजे बाबा बसलो असतो पण आमची पॅन्ट म्हणजे पॅन्ट इतकी टाईट होती ना बसता क्षणी भारत पाकिस्तान पाहिजे झाली असते. ते गेले मी त्यांना थोडं मार्गदर्शन केलं. तू पुढे गेले आमच्या तिकडे तो पप्पू परत कॉलेजचा तो इंजिनिअरिंग कॉलेजचा माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला विचारलं काय पप्पू तुम्ही एवढे टाईट कपडे घालता एवढे फिट कपडे घालता काही विद्यार्थी फार आहेत नाही दंडवणे ठेव आहेत नाही मिनिस्कर्ट घालायची आहेत नाही. आम्ही पुरुषांनी घातले का कधी नऊवारी घातले काय काय करून तुम्हाला घातली 1 लाखाचा शाल आणून दिला तुला घालशील काय मग या मुली कशा आपले कपडे घालतो. ती ग्रेट ब्युटी आणि पण सिम्प्लिसिटी साधेपणात पण प्रकारची मोज असते. कपडे चांगले घाला. अंग प्रदर्शन आपल्याला करून चालणार आहे. तुम्ही खूप लहान माझा तो विषय करायचा तुमचा कळणार पण त्या विषयावर मी जाणार. मी काल संगम कॉलेजला माझं मार्गदर्शन होतं मी बोललो अमृतवाणी कॉलेजला. ते विद्यार्थी जरा थोडेसे मोठे होते समजूतदार होते. परंतु आपल्या संस्कृती जर आपल्या आई वडिलांचा आदर कोणी करायचा आपण कशाचा करतो. साधे सोपे प्रश्न आपल्या गुरुजनांचा आदर कोणी करायचा आपण बाहेरचे लोक करतो. आपला अभ्यास कोणी करायचा. आपल्या राष्ट्राचा अभिमान कोणाने बाळगायचा. त्या राष्ट्रासाठी त्याग करायचा कोणी मग कोण करणार. तुम्ही तुम्हाला काहीच बोलले नाही. पगार यायला लागले चांगले पण ह्या राष्ट्र आपल्याला मासात का बनवायचं आहे. डॉक्टर आपलं सावरकर वीर सावरकरजी एक कविता लिहिली त्यांनी तेवढी एक सांगतो. मी चांगला डॉक्टर झालो मी चांगला लेखक झालो मी चांगला कवी झालो डॉक्टर झाले बरं का माफ करा. अभिनव भारत संघटनेची स्थापना केली. भाषा शुद्धीकरण चळवळ आरंभली. भाषेचं शुद्धीकरण केलं पण कशासाठी कशासाठी गुणसुमने मी वेचिले या भावे गुणसुमने मी वेचिले या भावे की तिने सुगंधा घ्यावे. तिने म्हणजे कोणी भारत मातेने. मी चांगला एवढा गुणसुमने मी वेचिले या भावे हे गुण मी मिळवले. गुणसुमने मी वेचिले या भावे की तिने सुगंधा घ्यावे. तिने म्हणजे कोणी भारत मातेसाठी. ती उत्तरणी वेळ तिच्या ओसाचा हा व्यर्थ भार विद्येचा. माझे हे गुण म्हणजे काय डॉक्टर इंजिनियर कलेक्टर जे झालो ते जर माझ्या भारत मातेच्या कामी जर येत नसेल भारत मातेच्या विकासासाठी जर काम येत जर नसेल तर व्यर्थ भार हा काय विद्येचा. आपण जे काही बनू भविष्यामध्ये ते राष्ट्रासाठी जर उपयोगी जर पडणार नसेल समाजासाठी जर उपयोगी जर पडणार नसेल आपल्या आई वडिलांसाठी जर उपयोगी जर पडणार नसेल तर व्यर्थ भार हा विद्येचा. काही कमावलं नाही. ही शोकांतिका आहे. डॉक्टर इंजिनियर होऊन जर आमचं समाजासाठी देशासाठी त्याचा उपयोग जर होत नसेल तर निरर्थक मित्रांनो. असं बरंच काही सांगण्यासारखं बरंच काही बोलण्यासारखं गेल्या 1 तासापासून बोलतो. 1 तास वाटला नाही ना छान ऐकलं तुम्ही तर असो. आणि अजून एक जाता जाता संगत चांगली झाला. संगत आंब्याच्या झाडाखाली बसा आंबे पडतील बरोबर आहे नाही. काट्याच्या झाडाखाली बसा काटे अंगावरती पडतील. फुलाच्या झाडाखाली बसा फुलं अंगावरती पडतील. पाण्याचा एक थेंब विनोबा भावे सांगतात विस्तवावरती जर पडला तर त्याचं काय होतं बाष्पीभवन होतो थेंब नष्ट होऊन जातो.
तोच थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला, त्याचा मोती होतो. संगत कोणाची लाभली? पाण्याची लाभली आणि त्या शिंपल्याची लाभली. तोच थेंब दवबिंदू होऊन झाडावर जर पडला तर सुंदर असा चमकतो. तोच थेंब जर गटारात जर पडला तर त्याचं गटार होतं. आणि तेच गटार ज्यावेळेस नदीला जाऊन मिळतं त्यावेळेस आपण तिला जाऊन जाते नाही, आपलं गावाचं गटार कुठं जातं? नदीला जातं. आणि तेच गटार पवित्र होतं कोणाच्या संगतीने? नदीच्या संगतीने. म्हणून हिरा माहिती, हिरा ऐरणीवरती ठेवा, वरून घनाने घाव घाला. एकतर ऐरणीत शिरेल किंवा घनामध्ये शिरेल, एकतर ऐरणीमध्ये शिरेल किंवा घनामध्ये शिरेल, पण फुटत नाही हिरा. पण ढेकणाचा पायाचा स्पर्श जरी झाला ना मित्रांनो, त्याचं पाणी होतं. म्हणून ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला कुसंगी नाडाला साधुतायसा. किती जरी चांगला माणूस असेल तर वाईट संगतीने तात्काळ बदलतो, तात्काळ बदलतो. म्हणून संगत, लोक म्हणतात मग मोबाईल वाईट आहे, टीव्ही वाईट आहे. मोबाईल आम्ही पण पाहतो, टीव्ही मग आम्ही का बरं बिघडलो नाही? जे योग्य ते आम्ही होतो. पण सर्वात महत्त्वाचं बिघडण्याचे जे चान्सेस आहे ना, ते मित्रांनो मुलं आज बिघडून राहिले. वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे, अनाथ आश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. मातृदेव भव, पितृदेव देव भव, आचार्य देव भव सांगणारी आमची संस्कृती आहे. त्यागावरती असलेली आमची संस्कृती आहे. कधी भोगावरती येऊन ठेपली आम्हाला कळणार नाही. परोपकारावरती असलेली संस्कृती कधी स्वार्थावरती ठेवून आम्हाला येऊन पोचली आम्हाला कळवली नाही. मदर इंडियापेक्षा मिस इंडिया जवळची वाटायला लागली आज आम्हाला. म्हणून आपण सर्वांनी इथं आता मी एकदा सांगून जाईल, आपले गुरुजन पण सांगत असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. आठवड्यातून नाही रोज, परंतु 2दा तरी, एक रविवारी आणि एक गुरुवारी तरी आपण तिथे जात जा. मी बघितलं, मी माझा अनुभव सांगितला ना, गाडीला 53% होते, मार्गात आल्यानंतर माझे 87% झाले. किती मार्क वाढले? हात बघून, कुंडली बघून हे सर्व सांगता येतं. कोणत्या दिशेला जायचं, कोणत्या दिशेला जायचं नाही. केंद्रात जेवढे मुलं आले, ज्या मुलांना सांगितलं तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तू चांगला बिझनेसमॅन हो. आमच्या तिकडे प्रमोद लोखंडे म्हणून मुलगा आहे, म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे त्याला पेन नव्हती घालायला, ठिकाची पेन घालायचा. त्याला म्हटलं तू शैक्षणिक क्षेत्रामध्ये जा, स्वतःचे क्लासेस सुरू कर. वडिलांना फक्त 3 एकर जमीन, बीएससी झालेला मुलगा नाशिकमध्ये गेला, क्लासेस सुरू केले. आज नामांकित क्लासेस मध्ये नाशिकच्या त्याचं नाव आहे. आदरणीय गुरुमाऊंचे पुत्र चंद्रकांत दादा मोरे यांचा मुलगा त्यांच्या क्लासेसमध्ये. 7 शाखा त्यांनी नाशिकमध्ये उभारलेल्या आहेत. अजून एक जवळचा अनुभव सांगतो. आमच्या तिथं मंजूरचा मुलगा, पलीकडे आपल्या मंजूरचा, तिला एक मुलगा सोमनाथ बर्डे BA झाला. भाऊ गरीबाची परिस्थिती, त्याला म्हणलं काय तर बिझनेस सुरू कर, धंदा सुरू कर. म्हणजे आई वडील 16 जण जातात दुसऱ्याच्या तिथं. सोमनाथ बर्डे नाव सुद्धा सांगतो. म्हणलं तू काहीतरी असं बिल्डिंग मटेरियलचं दुकान वगैरे सुरू कर, बिल्डिंगच्या संबंधित काही कामं कर. तो मुलगा म्हणे मला काहीच माहित नाही, पैसे मी एवढे उपलब्ध करू शकत नाही. म्हणलं तू गवणी काम करू शकतो का? हा म्हणे मला काहीच येत नाही, काय नाही, गवण्याच्या हाताखाली जा. गेला, हुशार होता, शिक्षण घेतलं होतं, बुद्धिमत्ता वाढलेली होती. 7-8 महिन्यामध्ये आता शिकून घेतला. आता त्याच्या हाताखाली 35 माणसं आहे. मोठे मोठे बंगल्याचे कामातून पोर आहे. सोमनाथ बर्डे मंजूरचा मुलगा. असं काही नाही का तुम्ही सर्वांनीच नोकरी करा, सर्वांनाच नोकरी लागेल अशी गॅरंटी नाही. धंद्यामधून जे मिळतं व्यावसायिक शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे. तर असं बरंच काय. म्हणून या लाडक्या मुलांना तुम्ही मला हिंदवी जगातून तुम्हीच शिल्पकार. या हिंदवी जगाला आपल्याला जातीभेद राहील, धर्मभेद, धर्म महत्वाचा आहे. शाश्वत मुळाशी आपला धर्म आहे. वैदिक सत्य सनातन संस्कृती, त्याच्यात जातीभेद नव्हता, स्त्री पुरुष भेद नव्हता, सर्व समावेशक आपली संस्कृती होती. पण मधल्या काळ विष्णू गीतेचे उदाहरण दिले. मामावंश जीवनलोके जीवभूत सनातन. प्रत्येक जीव हा माझा अंश आहे, माझा अंश स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे. मग जातीभेद कुणी तयार केली अजूनही कळून नाही राहिलं. तो लागलेला कलंक तो आपल्याला पुसायचा आहे. तर असो आपण थांबूया. बोलताना माझ्याकडून जर काही चुकलं असेल, काही मुलांची भावना दुखवली गेली असेल तर आपल्या सर्वांचं माफी मागतो. अशीच सेवा, असाच अभ्यास आपण करत चला, गुरुजनांचं ऐकत चला. श्री स्वामी समर्थ.